मी काही नवीन ट्राय करायला गेलो आणि त्यात कांड होणार नाही असं होऊच नाही शकत. पहिल्यांदा ड्रोन उडवायच्या नादात 1.5 लाखाचं नुकसान होता वाचलं. आपल्या मराठी माणसाच्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी म्हणजेच भाषा मेन्सवेअरच्या ओपनिंगसाठी मी नांदुराला आलो होतो. येता बरोबर आपला भाऊच्या हातातून सत्कार वगैरे झाला. त्याच्या बाद माझ्याकडून भाऊले मी हार्दिक शुभेच्छा दिल्या. नंतर थोड्याच वेळात कौस्तुभ भाऊने त्याचं हेलिकॉप्टर हवेत सोडलं. सगळं काय एकदम बरोबर चालू होतं. ड्रोन बी मस्त उडू राहिलं. पण जसा मी कौस्तुभ जोड गेलो डायरेक्ट ड्रोन वायरातच घुसला. पण बऱ्यानं बरं झालं की तो त्याच्यातून निघला. मग काय बा घेतल्या 2-4 क्लिपा काढून गप्पा. त्याच्या बाद आम्ही सगळे दुकानात आलो. तेवढ्यात अचानक भयानक आपल्या रणित महाराजले काय झालं काय माहिती. कौस्तुभले मले प्रतीक भाऊले कपडेच घेऊन देतो म्हणा. त्याला आम्ही तरी 2-3 वेळेस नाही म्हटलं बरं. पण भाऊ काय जे ऐकतात त्यालाच भाऊन आम्हाला एक शर्ट घेऊन जी शॉपिंग होत नाही तर तेवढ्यात कौस्तुभ भाऊ म्हणे तुमच्या दोघांसोबत मला फोटो काढायचा. कारण की आतापर्यंत तुम्ही दोघं म्हणे एका फ्रेम मध्ये कधीच नाही दिसले. काय जरासा फोटोशूट वगैरे केला आणि मी बाहेर आलो. म्हटलं उडवून पाहू बा हा ड्रोन कसा काय उडते. झालं असं की उडवायच्या पहिलेच मी कांड करून टाकलं. त्याच्याबाद सरळ आपल्या कौस्तुभ भाऊच्या हातात ड्रोन देऊन दिला. म्हटलं हे घे तू अमानत तूच उडव बाबा. भावांना तुम्हाला जर असाच पायरो शो करायचा असला तर खाली नंबर देतो त्याच्यावर संपर्क साधा. काही वांधा नाही आपलाच भाऊ. पायरो शो संपत नाही तर तेवढ्याच आपले प्रेमाचे माणसं तिथं हजर झाले. मग काय बसलो त्याच्यासोबत चिलम्या गप्पा झाडत. आपल्या भाऊ लोकांनी व्हिडिओत घेतलं मी अंदर आलो. रणित भाऊचा उद्या वाढदिवसा म्हणून आजच आम्ही केक कापायचं ठरवलं. कारण की पार्टी द्यायच्या भेवानं ते कुठे लपून जातील काही सांगताच नाही. तुम्हाला काय म्हटलं होतं मी ना सारे दलिंदर सारखेच. पण मग भावाले बा किती काळजी आहे माहिती. रणित महाराजचं अर्ध नाव त्यांना खाल्लं ना अर्ध मी ना. चला भावांना आजच्यासाठी एवढंच. हे पोरं काय म्हणतात तेवढं ऐकून घ्या आता.